श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर PhD. संग्राहक कैलासवासी ल का तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन पुणे. प्रकरण 52. दानासंबंधी विचार. पान क्रमांक 154. पात्रता पाहून दान करावे असा उपदेश आपण ऐकतो. म्हणजे केवळ विद्वत्ता पांडित्य पाहून एखाद्या जेवावयास बोलवावे असा त्याचा अर्थ नाही, तर आपणास जे दान करावयाचे आहे त्याची गरज कोणास आहे हे पाहूनच त्यास ते दान केल्यास सत्पात्री दान घडेल. भुकेल्यास अन्नदान, वस्त्रहीनास वस्त्रदान, निष्कांचनास धनदान असा सत्पात्री दानाचा अर्थ आहे. देशे काले पात्रेच तद्दानम सात्विकं स्मृतम असे गीतेत मांडले आहे. केवळ अन्नदानाचाच हा प्रश्न नसून सर्व प्रकारच्या दानाचा आहे. प्रत्येक वेळी मनुष्याने हा विचार केला पाहिजे. जावयात जेव घातल्याने 12 ब्राह्मणांना जेव घातले जे पुण्य लागते असे म्हणतात. त्यामागील भावना निराळी आहे. पितृपक्षी अन्नदान किंवा ब्राह्मण भोजन असते, त्यावेळी जावई चालत नाही. देवपक्षी अन्नदानाच्या वेळीच फक्त चालतो, त्यावेळी अर्थात ब्राह्मणही चालतातच. सामान्य ब्राह्मणांना संतुष्ट करणे सोपे आहे, पण जावयाच्या अपेक्षा सासऱ्याकडून मोठ्या असल्याने त्यास तृप्त करणे कठीण असते. म्हणून त्यास संतुष्ट केल्यास 12 ब्राह्मणांना जेव घालून संतुष्ट केल्याचे पुण्य लागते असे म्हणतात. अर्थात जावई संतुष्ट होण्यास जेवढे सायास लागतील तेवढेच कष्ट अथवा यत्न 12 ब्राह्मणांना संतुष्ट करण्यास लागतील अशी कल्पना आहे. अन्नदानानंतर भोजन दक्षिणा देण्याच्या मागील भावनाही अशीच उदात्त आहे. अन्नदान अथवा इतर कोणतेही दान गरजूस करूनही आपण त्यास दान दिले हा आपला मोठेपणा झाला अशी भावना मनात यावयास नको. उलट त्याने आपले दान स्वीकारून आपणास उपकृत केले अशी आपली भावना असली पाहिजे. कारण जर त्याने दान स्वीकृत केले नसते आणि करूनही त्याचे समाधान झाले नसते, तो संतुष्ट झाला नसता, तर आपणासही समाधान लाभले नसते. म्हणून स्वतः आपणात उपकार बुद्धी न होऊ देता आपण स्वीकार करून संतुष्ट झालात, यातच माझ्या दानाचे सार्थक झाले अशा बुद्धीने दान घेणाऱ्याचे उपकार आपण मानले पाहिजेत. अन्नदानानंतर या सार्थकता बुद्धीने वरदक्षिणा द्यावयाची प्रथा आहे, ते अगदी वाजवी आहे. उदारचरित लोक दानाबद्दल अशीच भावना ठेवतात. गांधीजी, पंडित नेहरू वगैरे लोकांना जनतेकडून त्यांच्या कार्याबद्दल काय अपेक्षा असते? उलट त्यांना लोकांकडून शिव्याशाप अथवा टीकाच सहन करावी लागते. तरीही ते आपले आचरण सोडित नाहीत आणि लोकांनी त्यांच्याकडून सेवा घेतली यातच स्वतःची धन्यता ते मानतात. त्यातील भावही मी सांगितल्याप्रमाणेच आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णमादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. जय शिवराम.